मगाचपासून प्रश्न विचारायचा आहे, तो विचारते की मला आता मज्जामध्ये 9 वर्ष होतील, म्हणजे मी इंटरव्ह्यू घेतलेला 7-8 वर्षांपूर्वी, तेव्हाही सई अशीच होती दिसायला आणि आताही अशीच आहे. सो म्हणजे स्वभावाने वाढली, उंची नाही वाढली, तेच तर अगं ती काही वाढलीच नाही. तर हे टिप्स द्यायचे असतील तर काय देशील? कारण का इतकं ग्लो जपणं आणि यू आर इन युअर 40s. सो 14 वर्ष एक्झॅक्टली 14 वर्षांची मुलगी आहे आणि हे सगळं जपताना काय सांगशील? म्हणजे डाएट टिप्स आणि हे ते सगळे सांगतात. आय वुड रादर से की ॲज आय सेड, बी ऑनेस्ट विथ युअर सेल्फ. तुम्ही जितके स्वतःशी खरे असाल ना, तुमचे शॉर्टकमिंग्स पॉझिटिव्ह, तुमच्यात काय जे स्ट्रेंथ्स आहेत, पण ॲट द सेम टाइम वेन यू आर ऑनेस्ट, डोंट डिमोरलाइज युअर सेल्फ की मला तर काहीच जमत नाही, मी लुझरच आहे. असं वाटलं की आपल्याला ह्या गोष्टी येत नाही, वर्क ऑन इट. कोणीच लुझर 100% नसतं आणि विनर कोणीच 100% नसतं. ते फक्त प्रमाणांमध्ये असतं. सो जेव्हा तुमचा इनर व्हॉइस बदलतो ना, तुमचा चेहरा दिसायला लागतो वेगळा. म्हणजे म्हणतात ना रेस्टिंग फेज, जेव्हा माणूस फक्त विचार करत असतो, जे तुम्ही त्याला बघता तो कसा दिसतोय, हे खरं तुमचं व्हॉइस ओव्हर असतं ते. सो तुमचा व्हॉइस ओव्हर ना नेहमी पॉझिटिव्ह ठेवा. आणि कुठेतरी ॲज आय सेड, अध्यात्माला जेव्हा तुम्ही जोडून असता तेव्हा कुठेतरी तो व्हॉइस खूप पॉझिटिव्ह होत जातो. सो इनर व्हॉइस जेव्हा तुमचा पॉझिटिव्ह असतो तेव्हा ऑटोमॅटिकली आउटर अपिअरन्स, काय आउटर अपिअरन्स खूप क्षणिक येते काय, पण तो इनर व्हॉइस राईट असला ना की मग आउटर फॉलो करतो त्याला. दॅट इज द ओनली थिंग. वेन यू टॉक टू युअर सेल्फ, बी पॉझिटिव्ह अँड बी हॅपी. दॅट्स इट.